पहिली स्टेप याच्यातली ही आहे की विद्यार्थ्यांनी एक पर्टिक्युलर फील्ड चूज केली पाहिजे. ते काही वर्षांनी अजून त्या फील्डमध्ये नवनवीन काही अपग्रेडेशन किंवा काही वेगळ्या टेक्नॉलॉजी येतील त्या शिकण्यावरती भर दिला पाहिजे. प्रॉब्लेमच्या नावाने तुणतुणं वाजवणारे खूप असतात आणि सोल्युशनचं गुणगान करणारे खूप थोडे असतात. काही असं पसरवलं जातंय कंपनीमध्ये ITI वाला आणि इंजिनिअरिंगवाला ही एकाच लेवलला तिथं काम करतात. मग आमच्या इकडला विद्यार्थी काय म्हणतोय, जर इंजिनिअरिंग करून जर ITI वाल्याचं जर काम करायचं असेल तर मी आपले वडिलोपार्जित शेती सांभाळतो. जो ग्रॅज्युएट स्वतःला ITI वाल्यासोबत कम्पेअर करतोय आणि जर तो ITI वाल्याचं काम करतोय तर याच्यावरनं आपण हे समजून घेण्यात की त्या स्टुडंटने स्वतःचे स्किलच डेव्हलप नाही केले, फक्त त्याने नावाला डिग्री घेतली. कसं आहे सर, जी एक वेल सेटल आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे ती तिच्या माहेरलाही तेवढाच आधार देते आणि ती सासरलाही तेवढाच आधार देते आणि ती दोन्ही घरांचं नाव मोठं करते, रोशन करते. आणि या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे AI आहे, तर AI जे आता लोकांच्या मध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये एक गैरसमज झाला आहे की आता AI आले, AI मुळे आता जॉब आपला कमी होणार किंवा जॉब मिळणार नाहीत. तर कसं आहे, कुठला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कसं आहे, काही रेकॉर्डेड व्हिडिओज आपण पाहतो, ओनली रेकॉर्डेड. तिथे वन साइडेड रेकॉर्डेड व्हिडिओ असतात. आपल्यासमोर लाईव्ह कोणी अवेलेबल नसतं, आपले डाऊट क्वेरी रिझॉल्व्ह करायला कोणी अवेलेबल नसतं. त्यामुळे लर्निंग त्याच्यामध्ये प्रॉपर होत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच स्टुडंट मी असं पाहिलं की काही काही 1-2 वर्ष सुद्धा वाया घालवली. नमस्कार, मी विनोद पाटील. संवाद ध्येयवेड्यांशी या पॉडकास्ट चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आजच्या या शोमध्ये अशा एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत की ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देऊन त्यांची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. असे यश इन्फोटेकचे श्री संदीप सर. आपलं सर आमच्या शोमध्ये मनपूर्वक स्वागत. सर, प्रथमतः मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात आणि आपली ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्यावी. कसं आहे सर, माझं जे शिक्षण आहे, मी स्वतः एक इंजिनियर आहे. त्यानंतर ॲक्सेंचर सारख्या MNC मध्ये जवळपास एक 10 वर्ष IT करिअर मी केलं आणि त्यानंतर मला कुठेतरी हे जाणवलं की जेव्हा मी एका सिनियर लेवलला असताना ॲक्सेंचरमध्ये आपल्या मराठी मुलांना खास करून मी इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचो, तर कुठेतरी मेहनत आणि एक टेक्निकल स्किल त्यांच्यामध्ये चांगलं होतं, पण IT करिअर चालू करण्यासाठी जे एक्झॅक्ट ट्रॅक पाहिजे कुठेतरी त्याबद्दल एक त्यांच्या स्किल सेटमध्ये कम्युनिकेशन असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, त्याच्यामध्ये गॅप मला जाणवली. मग त्यानंतर मी हा विचार केला की जर हा आपल्यासारख्या बाकीच्या हजारो स्टुडंटला प्रॉब्लेम आहे तर आपणच याच्यावरती काही सोल्युशन का करू नये. आणि मग हा सगळा विचार मनात चालू असताना शेवटी 10 वर्षाचं एक सेटल कॉर्पोरेट करिअर शेवटी सोडून अगदी शून्यातनं एका छोट्याशा गाळ्यातनं यश इन्फोटेकची सुरुवात जवळपास एक 9 ते 10 वर्षापूर्वी आम्ही आज केली आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून आज त्याला खूप एक चांगला प्रतिसाद मिळतोय. हीच एक चांगल्या कामाची पावती पूर्ण महाराष्ट्राकडून म्हणता येईल. अच्छा सर, 10 वर्षापूर्वी आपण यश इन्फोटेकची सुरुवात केली. त्या काळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती IT क्षेत्रामध्ये कशी आहे आत्ता सध्या? सर, नक्कीच की 10 वर्षामध्ये खूप मोठा बदल या फील्डमध्ये झालेला आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा बदल म्हणजे 10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जर तुम्ही कम्प्युटर इंजिनियर किंवा IT इंजिनियर किंवा जे काही तुमचं डिग्री झालेली आहे त्यानंतर तुम्ही एक फ्रेशर म्हणून कन्सिडर होत होतात आणि लगेच तुम्हाला बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटीज होतात. पण आत्ताच्या मुवमेंटला खास करून फ्रेशर स्टुडंटच्या बाबतीमध्ये स्पेशलायझेशन इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड आहे. हा एक पहिला बदल आहे. आणि दुसरा बदल म्हणजे वेळेनुसार काही ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या मागे पडलेल्या आहेत किंवा मी म्हणेल पूर्णपणे आउटडेटेड सुद्धा झालेल्या आहेत, जसं की सॉफ्टवेअर टेस्टिंग आहेत, बाकीच्या काही टेक्नॉलॉजी आहेत ज्या त्या काळात एकदम एक हॉट स्किल समजलं जायचं की ज्याला खूप चांगला जॉब आणि चांगलं पॅकेज होतं, आजकाल त्या जवळपास आउटडेटेड झालेल्या आहेत ऍटलिस्ट फ्रेशरसाठी. सो हे 2 बदल नक्कीच झालेले आहेत सर. अच्छा सर, आता आपण पाहतोय की नवीन टेक्नॉलॉजी अवगत होते, तर विद्यार्थ्यांनी या नवीन टेक्नॉलॉजी ज्या अवगत होत आहेत तर त्या संदर्भात कोणती काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी? याच्यामध्ये कसं आहे, विद्यार्थ्यांनी की पहिली गोष्ट त्यांनी एक पर्टिक्युलर फील्ड, जसं की डेटा सायन्स ही एक फील्ड आहे, डेटा अनालिटिक्स ही एक फील्ड आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही एक फील्ड आहे. तर पहिला एक मुद्दा आणि किंवा पहिली स्टेप याच्यातली ही आहे की विद्यार्थ्यांनी एक पर्टिक्युलर फील्ड चूज केली पाहिजे या कुठल्याही लेटेस्ट फील्ड पैकी आणि त्या फील्डमध्ये लेटेस्ट ज्या टेक्नॉलॉजीज त्या आजही आहेत त्या अपग्रेड केल्या पाहिजे, त्या शिकल्या पाहिजेत आणि त्या काही वर्षांनी अजून त्या फील्डमध्ये नवनवीन काही अपग्रेडेशन किंवा काही वेगळ्या टेक्नॉलॉजी येतील त्या शिकण्यावरती भर दिला पाहिजे. सो जो स्टुडंट इथपासून पुढे शिकण्याची मानसिकता ठेवणार आहे तोच लाईफमध्ये खूप चांगलं ग्रो करणार आहे IT करिअरमध्ये. अच्छा, आता आमच्या सांगली कोल्हापूर भागामधील अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा डिग्री पदवीत झालेले आहेत
आणि पदवी होऊन सुद्धा ते सध्या अजून जॉबलेस आहेत, घरी बसलेत. हां. मग खरंच आय टी क्षेत्रामध्ये जॉब नाही आहेत म्हणून ते घरी बसलेत का त्याचं कारण वेगळं काय आहे? नाही सर, हे पहा, आत्ता जे मित्र आपले हा पॉडकास्ट पाहत आहेत, या क्षणाला जरी त्यांनी फक्त Naukri.com ओपन करून सर्च केलं की फ्रेशरसाठी किंवा IT जॉब फॉर फ्रेशर जे काही टेक्नॉलॉजीमध्ये आहे, तर हजारो जॉब त्यांना आत्ता या क्षणाला सुद्धा दिसणार आहे. त्याच्यामुळे IT फील्डमध्ये फ्रेशरसाठी जॉब नाही हे एक मिसकन्सेप्शन आहे. हा, पण त्या जॉबसाठी लागणारे जर स्किल्स एखाद्या स्टुडंटकडे नसतील तर मग मात्र त्याला जॉब नक्कीच नसणार आहे. आणि ज्याच्याकडे लेटेस्ट स्किल्स असणार आहेत त्याला जॉब हा 100% आहेच आहे, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. अच्छा सर, मी बऱ्याच मित्रांशी चर्चा करत असताना काही मित्र माझे म्हणत असतात की जॉबच नाहीत, जॉबच नाहीत, जॉबच नाहीत. मग हे असं वातावरण काय की असं का पसरवलं जातं की जॉब नाहीत असं? हा, अगदी बरोबर आहे सर. कसं आहे की प्रॉब्लेमच्या नावाने तुणतुणं वाजवणारे खूप असतात आणि सोल्युशनचं गुणगान करणारे खूप थोडे असतात. साधारण मी उदाहरण देतो, जेव्हा एखादा 60 जणांची एखाद्या डिग्री आहे, समजा डिग्रीचा क्लास आहे, इंजिनिअरिंग आहे, BCA कुठलंही, तर त्याच्यातले जे टॉप 15-20 स्टुडंट्स असतात त्यांना त्यांच्या स्किल्सवरती जॉब लागून जातो, पण ते जास्त त्याचा गाजावाजा करत नाही. आणि उरलेले जे 40 जण आहेत त्यांच्याकडे स्किल नसल्यामुळे त्यांना जॉब लागत नाही. आणि हेच 40 जण काय करतात की पुढच्या वर्षीची जी बॅच आहे त्या सगळ्या 60 जणांच्या बॅचला सांगत राहतात की अरे जॉब नाही IT मध्ये, जॉब नाही IT मध्ये. मग पुढच्या वर्षी पण तीच सायकल रिपीट होते. त्या बॅच मधले जे 15-20 स्टुडंट, जे ब्राईट स्टुडंट आहेत, ज्यांच्याकडे स्किल आहे, ब्राईट पेक्षा मी म्हणेन ज्यांच्याकडे स्किल आहे, त्यांना जॉब लागून जातो, ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे चालून जातात, ते सेट होतात. आणि उरलेले जे 40 आहे, आधीचे 40, पुढचे 40, असे 80 जण त्याच्या पुढच्या वर्षी हे सांगतात की अरे जॉब नाही, जॉब नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं वातावरण किंवा चुकीचा गैरसमज हा पसरवला जातो इनडायरेक्टली. अच्छा, तर सर मला काय म्हणायचं आहे की आता आमचा सांगली कोल्हापूर हा भाग जो आहे तो बऱ्यापैकी शेती आहे, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे शेतकरी आहेत. मग शेती करत असताना काही असं पसरवलं जातं की कंपनीमध्ये ITI वाला आणि इंजिनिअरिंगवाला ही एकाच लेवलला तिथं काम करतात. मग आमच्या इकडला विद्यार्थी काय म्हणतोय, जर इंजिनिअरिंग करून जर ITI वाल्याचं जर काम करायचं असेल तर मी आपले वडिलोपार्जित शेती सांभाळतो. मग असं हे खरं आहे का काय? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे सर. याच्यामध्ये कसं आहे, जो ग्रॅज्युएट स्वतःला ITI वाल्यासोबत कम्पेअर करतोय आणि जर तो ITI वाल्याचं काम करतोय तर याच्यावरनं आपण हे समजून घेणं, त्या स्टुडंटची जी तक्रार आहे, त्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यातच समजून येतं की आपण हे समजून घेणं की त्या स्टुडंटने स्वतःचे स्किलच डेव्हलप नाही केले, फक्त त्याने नावाला डिग्री घेतली, पण त्याचं जे बेसिक स्किल आहे हे त्याने ITIच्या लेवलला ठेवलेलं आहे स्वतःचं स्किल. सो एखादा इंजिनियर जेव्हा म्हणतो ना की मला ITI वाल्याला तेवढंच काम आहे, तेच आहे, मला पण तेच आहे, तर ही त्याची चुकी की त्याने स्वतःचं स्किल आहे, ITI वाल्याचं जे स्किल आहे तेवढंच ठेवलेलं आहे, त्याच्या पुढे स्वतःला अपग्रेड केलेलं नाही, म्हणून त्याला ITI वाल्यासोबत काम करायला लागतंय. सो प्रत्येकच इंजिनियर हा ITI वाल्यासोबत काम करत नाही, ही पण एक वस्तुस्थिती आहे. अच्छा, म्हणजे आता बदलत्या ह्याच्यानुसार अपडेटेशन विद्यार्थ्यांना होणं फार गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. अच्छा, आणि आता या IT कंपन्या ज्या आहेत, या IT कंपन्या आपल्या महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं काही धोरणं असावी असं तुमचं मत आहे? आत्ताचं जे महाराष्ट्र शासनाचं आहे किंवा मी ओव्हरऑल जर देशाचं जे आपलं पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर खास करून मागच्या 10-12 वर्षामध्ये खूप चांगला ट्रेंड आलेला आहे. ती गोष्ट ही आहे की आत्ताच्या गव्हर्नमेंटचं बाकीचे जे फॉरेन कंपन्या आहेत त्यांना हे म्हणणं आहे की तुम्ही इंडियन लोकांचा जो, म्हणजे आमच्या पूर्ण भारतीयांचा जो डेटा आहे तो तुम्ही कलेक्ट करता, तुम्ही फॉरेनमध्ये तुमचे जे डेटा सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये प्रोसेस करता आणि तो इंडियामध्ये सेल करता. ही एक 10 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती होती. तर याच्यामध्ये आत्ताचं जे ओव्हरऑल भारत सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा, त्यांचं धोरण हे खूप सकारात्मक आहे. खूप सारे कंपल्शन्स आपल्या गव्हर्नमेंटने सगळ्या IT कंपन्यांना केलेले आहे की बराचसा तुमचा जो डेटा आहे तो इंडियातच प्रोसेस झाला पाहिजे, भारतातच झाला पाहिजे. इव्हन पुणे आपलं सर्वात मोठं एक वन ऑफ द टॉप मोस्ट IT हब आहेच. तर एक लेटेस्ट त्याचं एक्झाम्पल पाहायचं झालं की मागच्या काही महिन्यांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने पुण्यातल्या हिंजवडी IT पार्कमध्ये काहीतरी 16 का 17 एकर जागा जवळपास 250 ते 300 कोटी रुपयांना त्यांच्या डेटा सेंटरसाठी खरेदी केलेली आहे. त्याच्यामुळे हो, ही गोष्ट एक सकारात्मक आहे, नक्कीच सकारात्मक आहे की जे आत्ताचं गव्हर्नमेंट आहे त्यांच्या IT जॉबला, IT कंपन्यांना धरून जे धोरण आहे ते जॉब क्रिएशनसाठी पॉझिटिव्ह आहे आणि नक्कीच त्यातनं एक चांगली जॉबची जी एक निर्मिती आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये होणारच आहे. अच्छा, जॉब क्रिएशन संदर्भात आपण जे बोललात, अनेक मोठमोठे वेब पोर्टल, जॉबचे पोर्टल जे आहेत ते जॉब पोर्टल आपण पाहतो आणि त्या जॉब पोर्टलवरून फ्रेशर्सना जॉब मिळत नाहीत. असं का चित्र आहे बरं? त्याचं मी कारण आज स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांगतो. कदाचित पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं स्पष्टपणे याबद्दल कोणी बोललं नसेल,
जो कुठला फ्रेशर जॉब मिळवण्यासाठी, खास करून IT जॉब मिळवण्यासाठी कुठल्याही जॉब पोर्टलवरती डिपेंड आहे, तर तो स्वतःचा वेळ वाया घालवतोय. त्याचं कारण असं आहे, कुठलंही IT पोर्टल हे फ्रेशरसाठी बनलेलंच नाहीये. साधं उदाहरण द्यायचं झालं, की समजा एखाद्या कंपनीमध्ये 5 ते 10 फ्रेशर्स डेटा अॅनालिटिक्सची ओपनिंग आहे. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेनुसार पूर्ण भारतामध्ये फक्त इंजिनियर एका वर्षी 15 लाख पासआउट होतात. बाकीच्या ज्या BSc, BCA वगैरे MCA डिग्री ते वेगळेच. तर कुठल्याही कंपनीच्या HRला फ्रेशरसाठी हा वेळ नाहीये, की काही नंबर ऑफ ओपनिंगसाठी ते काही लाखो स्टुडंटचा रिझ्युमे चेक करतील. मग ते जॉब पोर्टल्स नक्कीच चांगले आहेत. कुणासाठी? एक्सपिरियन्स लोकांसाठी. कारण तिथे पर्टिक्युलर स्किल पाहिले जातात आणि त्या स्किलनुसार रिझ्युमे सिलेक्ट होतात, इंटरव्ह्यू होतात आणि पुढचं जॉब सिलेक्शन होतं. फ्रेशरसाठी हे जॉब पोर्टल बनलेलेच नाही. त्याच्यामुळे कुठल्याही फ्रेशरने या पोर्टल्सवरती वेळ वाया घालवायचा नाहीये. फक्त वेळ वायाच जाणार आहे, बाकी आउटपुट तर काहीच येणार नाही. अच्छा. तर मग मला सर एक प्रश्न होता की फ्रेशरना जॉब पोर्टलवरून जर मिळत नसेल तर डिग्री झाल्यानंतर फ्रेशर्सनी कोणते स्किल किंवा काही आणखीन कोर्सेस काय करावे का, की जेणेकरून त्यांना जॉबची संधी लवकरात लवकर भेटेल? एक्झॅक्टली. याच्यामध्ये कसं आहे, आपण फ्रेशर स्टुडंटनी कंपनीच्या प्रोस्पेक्टिव्हने पण पाहणं गरजेचं आहे. आजकाल प्रत्येक कंपनीला स्पेशलायझेशन पाहिजे, की यू आर फ्रेशर इन डेटा सायन्स, फ्रेशर इन डेटा अॅनालिटिक्स, फ्रेशर इन डेव्हलपमेंट, लेट्स से फुल स्टॅक डेव्हलपमेंट. तर मग जी कंपनीची बाजू आहे ती सुद्धा आपण पाहिली पाहिजे. जर कंपन्यांना स्पेशलायझेशन रिक्वायरमेंट आहे तर आपण फक्त डिग्रीवरती न थांबता स्वतः एक स्पेशलायझेशन केलंच पाहिजे. तरच आपला कुठेतरी रिझ्युमे सिलेक्ट होणार आहे, तरच आपल्याला कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी भेटणार आहे, तरच आपलं IT करिअर चालू होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढणार आहेत. तर मग यासाठी सर आता सांगली कोल्हापूर हा पूर्ण ग्रामीण, त्याच्यामध्ये जर हे एखादा हा कोर्स तुम्ही जो म्हणताय तो पुण्याला वगैरे जाऊन करायचा झाला तर ते राहण्या खाण्याचीच जवळजवळ ₹1,00,000-1,50,000 जातात, फी एक्स्ट्रा वेगळीच ती. तर ते आमच्यासारख्या शेतकरीच्या मुलांना परवडणारं नाही आहे. तर मग तुमची एखादं ब्रँच आमच्या सांगली कोल्हापूरमध्ये एखादी कोणती अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना जे पुण्यात जे शिक्षण मिळतं तेच या ठिकाणी मिळून एक चांगला MNC कंपनीमध्ये जॉब मिळू शकेल, अशी कोणती अपॉर्च्युनिटी आपल्याकडे? तुम्ही म्हणताय तो खूप व्हॅलिड पॉईंट आहे सर. एक्झॅक्टली ह्याच मुद्द्याचा मी आणि माझ्या पूर्ण टीमने अभ्यास केला आणि आता आमची पुण्याला तर आमचं हेड ऑफिस आहे, पण आमची जी पहिली ब्रँच आहे महाराष्ट्रातली ती आपल्या सांगलीमध्ये ओपन झालेली आहे 3 महिन्यापूर्वी आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला आहे. कारण सरळ ₹1,00,000-1,50,000 जे राहायला खायला स्टुडंटचे लागतात इकडे. आणि आजकाल मुलींच्या केसमध्ये तर बाकीचे पण बरेच सेफ्टी सिक्युरिटीचे इश्यू असतात, न्यूजपेपरमधनं आपण वाचतोच. त्याच्यामुळे पॅरेंट्सच्या मनामध्ये कुठेतरी नाही म्हटलं तरी एक इनडायरेक्टली भीती किंवा एक दडपण असतंच, की अरे मी पाठवू की नाही मुलीला एकटीला शिकायला वगैरे ह्या गोष्टीमुळे. तर मग ह्या सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालेले आहे आणि आत्ता सांगलीची आमची पहिली ब्रँच जी आहे पुण्याच्या नंतर ती ओपन झालेली आहे आणि लवकरच काही दिवसांमध्ये आमची कोल्हापूरला सुद्धा ब्रँच ओपन होणार आहे. त्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेमला एक चांगलं सोल्युशन देण्याचा येस इन्फोटेकच्या टीमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याला देवाच्या कृपेने आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांचं जे प्रेम आहे येस इन्फोटेकवर त्याच्यामुळे प्रतिसादही खूप चांगला मिळत आहे. सर ग्रामीण भागामध्ये आता मुलींच्या बाबतीत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच पालकवर्ग लग्नाचं बघतात. तर सर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पालकांना काय सांगाल की मुलींना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच लग्न करावं की काही त्यांना अजून करिअर संदर्भात काही शिकण्यासाठी संधी द्यावी? कसं आहे सर, जी एक वेल सेटल आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे ती तिच्या माहेरलाही तेवढाच आधार देते आणि ती सासरलाही तेवढाच आधार देते आणि ती दोन्ही घरांचं नाव मोठं करते, रोशन करते. त्यामुळे ही जी कुठे काही ठिकाणीची किंवा काही लोकांची, सगळ्यांचीच असं अजिबात नाही, पण काही लोकांची किंवा काही पालकांची जी मानसिकता आहे की मुलीचं ग्रॅज्युएशन झालंय, मी तर काही वेळेस असं पण पाहिलंय फायनल इयरचा डिग्रीचा मुलीचा पेपर होतो आणि लगेच मुलगा वगैरे शोधूनच ठेवलेला असतो, लगेचच काही दिवसांमध्ये लग्न वगैरे मुहूर्त काढून ते लावलं जातं. तर हे थोडंसं चुकीचं आहे, कारण ज्या सज्ञान पालकांनी आपल्या मुलीला एक पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि पण त्या ग्रॅज्युएशनचं जे फायनल आउटपुट आहे की तिचं एक चांगलं करिअर जेणेकरून ती आयुष्यभर स्वतःच्या पायावरती पण खंबीरपणे उभी असणार आहे आणि माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांना ती चांगला एक आधार देणार आहे, तेवढं बनणे इतपत तरी सपोर्ट करावा. आणि हे जर नाही केलं तर मग पूर्ण जे ग्रॅज्युएशनसाठी लाखो रुपये पालकांनी खर्च केलेले आहेत, वेळ दिलेला आहे, बाकीच्या पण गोष्टी आहेत, मग त्याचा सगळ्याचा उपयोग काय झाला त्या मुलीच्या आयुष्यामध्ये? जर तिला फक्त एक गृहिणीच बनून राहायचं होतं तर मग या ग्रॅज्युएशनचाही काहीच उपयोग नाही.
नक्कीच. मला या पॉडकास्टमधून सांगायचं आहे की पालकांनी या विषयावर नक्कीच विचार करावा. सर मला सांगा की डिग्री आता साधारणतः एक 22 वर्षानंतर विद्यार्थ्याची वयाच्या 22शीपर्यंत डिग्री कंप्लीट होते आणि एक डिग्री झाल्यानंतर त्याचं पुढचं प्लॅनिंग कसं हवं की जेणेकरून वयाच्या एक 30व्या वर्षापर्यंत तो वेल सेट असावा. तर या संदर्भात त्यानं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे पुढे? सगळ्यात महत्त्वाचं सर तुम्ही म्हटलं की डिग्री नंतर, तर 10 वर्षापूर्वी परिस्थिती होती की मी डिग्री करेल त्याच्यानंतर आरामात करिअरसाठी काही अपग्रेडेशन करेल आणि करिअर चालू करेल. पण आताची जी वेळ आहे ती खूप एक हायली कॉम्पिटिशनची वेळ आहे. त्याच्यामुळे डिग्री नंतर आपण त्या गोष्टीचा विचार न करता कमीत कमी जेव्हा आपण आपल्या ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयर किंवा फायनल इयरला आहे त्याच वेळेपासून आपण आपली प्लॅनिंग केलं पाहिजे. कसं आपण आपली डिग्रीच्या जे शेवटचं इयर आहे त्याच्या फर्स्ट सेमिस्टर पासूनच आपण नवीन लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करायला चालू केलं पाहिजे. ज्याने काय होणार आहे की बाकीचे जे स्टुडंट्स आहेत जे बाकी काही करत नाही ते फक्त डिग्री घेऊन पासआउट होतील, परंतु तुम्ही हे सगळं लेटेस्ट स्किल अपग्रेड केल्यावरती जेव्हा तुमचा फायनल इयरचा पेपर संपणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही लेटेस्ट स्किल्सने प्लेसमेंटच्या प्रोसिजरसाठी इलिजिबल असाल. आणि हेच बाकीच्या स्टुडंटमध्ये काय होतं की जर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर करिअरचा प्लॅनिंग मग ते करतात, मग काय शिकायचं काय अपग्रेड करायचं त्याचं प्लॅनिंग करतात, त्याच्यात काही महिने जातात, मग शिकायला काही महिने जातात. हे करता करता एखादा वर्षाचा गॅप होतो आणि सगळ्यांना माहित आहे की IT फील्डमध्ये जसा गॅप वाढत जातो तशा मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी थोड्या कमीच होत जातात. त्याच्यामुळे याचं योग्य प्लॅनिंग करण्याची वेळ ॲटलिस्ट तुमच्या डिग्रीचे 2 इयर बाकी असताना पासूनच. अच्छा. तर मग डिग्री झाल्यानंतर किंवा डिग्रीचं शेवटचं वर्ष सुरू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना क्लासची गरज का आहे बरं? म्हणजे कोणत्या क्लासची का गरज आहे? याचं कारण असं आहे की डिग्रीचा जो सिलेबस आहे तो सर्वसाधारण सगळ्यांसाठी सारखा आहे. तुम्ही डिग्री घेऊन पासआउट झाला त्याच वेळेस लाखो स्टुडंट, फक्त महाराष्ट्राचाच जरी आपण बोलूया, लाखो स्टुडंट त्याच वर्षी डिग्री घेऊन पासआउट झाले. सो आपल्यामध्ये असं वेगळं काय स्किल सेट आहे, आपल्यामध्ये असं कुठले स्किल्स आहेत जेणेकरून त्या कंपनीने मला जॉब द्यावा. कारण जर आपल्याला अशी अपेक्षा असते की एखाद्या IT कंपनी, आणि ऑफकोर्स आपलं स्वप्नही असते की जर एखाद्या चांगल्या IT कंपनीमध्ये चांगली जॉब प्रोफाईल आहे तर मला तिथे जॉब मिळावा. ओके, पण हेच आपण कंपनीच्या अंगाने पण विचार करणे की ती कंपनी मलाच का जॉब देईल, माझ्यामध्ये असे काय वेगळे स्किल्स आहेत. डिग्री हा फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर मग हा जर आपण विचार करायला लागतो तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटून जातं की यस, आपण लवकरात लवकर लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड केला पाहिजे. तीच एक गोष्ट अशी आहे जी आपल्याला आपल्या एक चांगल्या IT करिअरमध्ये पुढे घेऊन जाऊ शकते किंवा आपलं IT करिअर चालू करून देऊ शकते. अच्छा सर, समजा IT करिअरमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड नॉन टेक्निकल असेल तर तो IT मध्ये करिअर करू शकतो का? नक्कीच करू शकतो. यस इन्फोटेकच्या आपल्या भरपूर सगळ्या स्टुडंटने जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत त्यांनी एक उत्तम IT करिअर चालू केलेलं आहे. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा त्यांचा आता एक्सपिरियन्स वाढलेला आहे त्यानुसार एक चांगले पॅकेजेसही त्यांना आहेत. जे विद्यार्थी मला काही असे आहेत की लग्नाची पत्रिका वगैरे द्यायला भेटायला येतात 4 वर्षापूर्वीचे 5 वर्षापूर्वीचे, पाहून खूप समाधान वाटतं. तर नक्कीच ज्यांचं नॉन टेक्निकल किंवा नॉन कोडिंग एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या IT प्रोफाईल्स अवेलेबल आहेतच. आणि या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे AI आहे, तर AI जे आता लोकांच्या मध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये एक गैरसमज झाला आहे की आता AI आले, AI मुळे आता जॉब आपला कमी होणार किंवा जॉब मिळणार नाहीत. तर या संदर्भात आपण काय मार्गदर्शन विद्यार्थ्यांना? AI मुळे जे आपण न्यूजमध्ये वाचतो की एखाद्या कंपनीने AI इम्प्लिमेंट केला आणि काही नंबर ऑफ कॅन्डिडेट किंवा एम्प्लॉईजला काढून टाकलं, तर ही नक्कीच सत्य परिस्थिती, ते मी अजिबात नाकारत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेवढे काही थोडेफार जॉब्स AI मुळे जाणार आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जॉब मार्केटमध्ये AI मुळे तयार सुद्धा होणार आहेत, तयार ऑलरेडी झालेले आहेत. सो आपण AI कडे एक टूल म्हणून, एक आपल्याला करिअरमध्ये पुढे जाण्याचं टूल म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याला शिकलं पाहिजे, ना की त्याला घाबरलं पाहिजे. अच्छा सर, बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थिनींचा काही घरगुती प्रॉब्लेम किंवा लग्नाचा काही विषय असेल त्याच्यामुळे जर शिक्षण झाल्यानंतर गॅप पडत असेल आणि गॅप पडल्यानंतर त्यांना IT क्षेत्रामध्ये जर जॉब करायचा असेल किंवा करिअर करायचं असेल तर ते करिअर होऊ शकते का? आणि त्या संदर्भात आपल्या क्लासच्या वतीने काही त्यांना काय मार्गदर्शन मिळू शकतं का? नक्कीच. पहिली गोष्ट कसं आहे, जर बरं हे एक मिसकन्सेप्शन आहे की माझं जर 2-4 वर्षाचा गॅप आहे तर मला IT करिअर चालूच करता येणार नाही, असं नाहीये. खूप सारे कॅन्डिडेट ज्यांचा काही वर्षांचा गॅप आहे त्यांनी उत्तम IT करिअर चालू केलेला आहे
आणि त्याच्यामध्ये गोष्ट तीच आहे की बरेच स्टुडंट्स या केसमध्ये काय करतात की मग माझा गॅप झालाय, तो गॅप कव्हर करायला मी काहीतरी फेक एक्सपिरियन्स वगैरे अशा अगदी चुकीची गोष्ट करतात. सो ते अजिबात करायचं नाही, त्या गोष्टी पकडल्याच जातात आणि आपण करिअरमध्ये अजून जास्त मागे येतो. सो जेन्युइनली काय करायचं की आपली जी काही प्रोफाईल आहे ती आपण जेन्युइनली पुट करायची आहे याच्यावर समोर आणि त्याला जोड द्यायची आहे आपल्या लेटेस्ट स्किल सेटची. कारण एंड ऑफ द डे आयटी कंपनी काय पाहणार आहे, तुमचे स्किल्स, कारण ही हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळे गॅप जरी असला पण जर तुमच्याकडे चांगले स्किल आहेत तर नक्कीच तुम्ही एक आयटी करिअर चालू करू शकता आणि आपल्या एस इन्फोटेकच्या खूप साऱ्या स्टुडंट्सने आयटी करिअर उत्तम चालू केलेलं आहेच, गॅप असला तरी. अरे वा, छान. त्यानंतर जर एक आय टी मध्ये करिअर करत असताना आता काही लोक असे म्हणतात की तुम्ही जॉब गॅरंटी देणार का, 100% जॉब गॅरंटी तुम्ही आम्हाला देणार का, किंवा बॉन्ड पेपरवर लिहून देणार का. तर असं काय म्हणजे असतं का, किंवा तुम्ही लिहून देऊन वगैरे हे काय. या फील्डमध्ये सगळ्यात चुकीचा कुठला शब्द असेल, ज्या शब्दापासून विद्यार्थ्यांनी दूर राहायचं, तो आहे जॉब गॅरंटी आणि रिटर्न गॅरंटी. सो मला हे सांगायचं की 2 रुपयाच्या त्या हिरव्या पेपरला बरेच लोक बॉन्ड पेपर समजतात आणि त्याच्यावरती हो आम्ही तुमची जॉबची गॅरंटी देतो असं जर कोणी लिहून देत असेल तर ती सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जे कोणी आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मला सांगायचं की तुम्ही सगळे ग्रॅज्युएट आहात आणि तुम्हालाही मनातून माहिती की माझ्याकडे जर चांगलं स्किल सेट असेल तर मला जॉब मिळणार आहे, आणि जर माझ्याकडे स्किल नसतील, मी उद्या कंपनीत जाऊन इंटरव्ह्यू मध्ये काही बोललोच नाही, जगातली कुठलीच कंपनी मला सिलेक्ट करणार नाही. आणि त्यासाठी आपल्या आयुष्याच्या करिअरची, ज्याच्यावरून आपल्या आयुष्याची पूर्ण दिशा ठरणार आहे, त्याची जर गॅरंटी आपण 2 रुपयाच्या त्या पेपरवरती देतोय आणि कोणाकडनं ते एक्सपेक्ट करतोय तर हे खूप चुकीचं आहे. आपण फोकस केला पाहिजे आपल्या स्किल्सवरती, जेन्युइन जॉब कॉल्सवरती. सो जॉब गॅरंटी वगैरे असल्या चुकीच्या गोष्टीमुळे जवळपास काही स्टुडंटचे लाख रुपये, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये सुद्धा वाया गेलेले आहेत. येतात बरेचसे तसे स्टुडंट्स माझ्याकडे, जेव्हा पॅरेंट्स येतात, स्टुडंट्स येतात, अक्षरशः रडतात, पण वेळ हातातनं निघून गेलेली असते. त्याच्यामुळे या असल्या चुकीच्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. जेन्युइन स्किल आणि जेन्युइन स्किल असल्यावरती जेन्युइन जॉब, ह्याच गोष्टीवरती फोकस करायचा. अशा केसमध्ये बऱ्याच आमच्या विद्यार्थ्यांची फसवणूक होते. तर विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट शोधताना त्यामध्ये काय पाहावं. सगळ्यात पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनी पाहिली पाहिजे त्या इन्स्टिट्यूटचे जे फाउंडर, डिरेक्टर, मालक, ओनर जे काय ते कोण आहेत. कारण जर ते स्वतःच टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतील तरच त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते प्रॉपर टेक्निकल वातावरण ठेवू शकणार आहेत. जर फाउंडर, डिरेक्टरच टेक्निकल बॅकग्राऊंडचं नाहीये तर तुम्ही अपेक्षा कसं काय ठेवू शकता की त्यांच्या जे इथले जे पूर्ण जी सिस्टीम आहे, इन्स्टिट्यूट आहे, ते व्यवस्थित टेक्निकल ओरिएंटेड गोष्टीने चालत असेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण नक्कीच पाहिली पाहिजे की खरंच जेन्युइनली त्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतःची प्लेसमेंटची टीम आहे का. कारण प्लेसमेंट टीम असेल तर विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज खूप जास्त मिळतात आणि लवकरात लवकर त्यांचं सिलेक्शन होतं. तिसरी गोष्ट आपण ही पाहिली पाहिजे की खरंच त्या इन्स्टिट्यूटमधून जेन्युइनली स्टुडंटचं प्लेसमेंट झालेलं आहे का, त्यांचे जे जुने स्टुडंट आहेत त्यांचं खरंच एक चांगलं आयटी करिअर आता व्यवस्थित चालू आहे का. चौथी गोष्ट आपण याच्यामध्ये ही पाहिली पाहिजे की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे. जस्ट काही 1-2 वर्षापासून एखादं इन्स्टिट्यूट चालू झालं असेल आणि जर ते खूप जास्त काही, आजकाल बरंच मार्केटिंग वगैरे गोष्टी पण होतात, त्यामुळे या बाबतीमध्ये थोडंसं सजग राहणं आपण गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला आयटी करिअर करायचं आहे ना तर शाळेत जाऊ नका. शाळेत जाऊ नका याचा अर्थ असा आहे 50, 60, 100 जणांच्या बॅचमध्ये तर तुम्ही बसत असाल तर तो शाळेचा अप्रोच आहे आणि तो अप्रोच आयटी करिअरला अजिबात लागू होणार नाही. जर कुणी शाळा भरवतंय तर तुम्ही समजून घ्या की माझं आयटी करिअर चालू होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नाके बरोबर आहे. आयटी करिअर करत असताना आता सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे आणि सोशल मीडियावर, यूट्यूबवर अनेक करिअर संदर्भातील व्हिडिओ जे आहेत ते विद्यार्थ्यांनी बघून त्यांचं करिअर होऊ शकते का. मग क्लासची काय गरज आहे, तर ते व्हिडिओमधून त्यांचं करिअर होऊ शकते का. म्हणजे सर तुमचा क्वेश्चन असा आहे की एवढे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत शिकण्यासाठी, तर मग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची गरज काय. तर कसं आहे, कुठला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कसं आहे, काही रेकॉर्डेड व्हिडिओज आपण पाहतो, ओनली रेकॉर्डेड. तर आपल्या माणसाचा जो ब्रेन आहे, आपण सगळे शाळेत गेलेलो, 1ली ते 10वी, त्याच्यानंतर 12वी, डिग्री वगैरे वगैरे, तर शिकण्याची जी सवय, शिकण्याचा जो अप्रोच आहे तो आपल्या ब्रेनचा तो असा आहे की कुणीतरी व्यक्ती जसं की शिक्षक, टीचर, आपले प्रोफेसर हे आपल्याला एखादी गोष्ट डिटेल समजवतात, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून सांगतात, मग ते आपण त्याचे डाऊट क्वेरी रिझॉल्व्ह करतो आणि मग आपला ब्रेन त्याला ग्रास्प करतो आणि आपण असं म्हणतो की ही गोष्ट मी शिकलो, मला कळाली. आणि नेमकी हीच महत्वाची गोष्ट कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये होत नाही. तिथे 1 साइडेड रेकॉर्डेड व्हिडिओ असतात, आपल्यासमोर लाईव्ह कोणी अवेलेबल नसतं, आपले डाऊट क्वेरी रिझॉल्व्ह करायला कोणी अवेलेबल नसतं.
त्यामुळे अच्छा. लर्निंग त्याच्यामध्ये प्रॉपर होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच स्टुडंट मी असं पाहिलं की काही काही 1-1, 2-2 वर्ष सुद्धा वाया घातलेली आहेत. त्याच्यामुळे शिकण्याचा जो अप्रोच, जी कन्सेप्ट आहे, आपल्या ब्रेनला जी सवय लागलेली आहे आपल्या लहानपणापासून, ती वेगळी आहे. सो तोच ब्रेनचा आपला जो अप्रोच आहे की हा कोणीतरी आपल्याला लाईव्ह समोर शिकवतंय, भले ते क्लासरूम मोडमध्ये असेल, ऑनलाईन असेल, पण लाईव्ह असेल, लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये असेल. सो जेव्हा ते समोर प्रॅक्टिकली कोणी आपल्याला समजून सांगतं तेव्हा आपल्याला खूप लवकर समजतं आणि आपला ब्रेन त्या गोष्टीला लवकरात लवकर शिकतो आणि आपला एक कॉन्फिडन्स त्या गोष्टीमुळे मध्ये वाढतो. अच्छा. तर या आता या आय टी क्षेत्रामध्ये जे करिअर करू पाहणारे आता सध्या विद्यार्थी आहेत किंवा आता करिअर करत आहेत, तर या विद्यार्थ्यांसाठी सर काय सांगाल की येत्या 10 वर्षातील आय टीमधला काळ कसा असेल? हा सर, म्हणजे जे पुढचे आयटीचे 10 ते 15 वर्ष आहेत ते कमीत कमी 2 ते 3 गोष्टींनी डॉमिनेट हे होणारच आहे. पहिली गोष्ट आहे त्याच्यातली डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, भले ते डेटा सायन्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल. तर यामध्ये कसं आहे, आजकालचं जग जे आहे ते पूर्ण डेटावरती चालू आहे. त्याच्यामुळे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज या मार्केटमध्ये असणारच आहे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे क्लाउड टेक्नॉलॉजीज, कारण विदाऊट क्लाउड आजकाल कुठलंही ऍप्लिकेशन हे चालू शकत नाही. तिसरी टेक्नॉलॉजी म्हणजे कोर लॉजिक डेव्हलपमेंट, कारण त्याच्याशिवाय कुठलंही नवीन ॲप बिल्ड करताना आपण प्रॉपर लॉजिक डेव्हलप नाही केलं तर ॲप व्यवस्थित बनणारच नाही. सो या 2 ते 3 ज्या गोष्टी आहेत त्या इथपासून पुढे आयटी मार्केटला, आयटी फील्डला डॉमिनेट करणारच आहेत किंवा आताही करणं ते चालू झालेलंच आहे. अच्छा. सर आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की आपली डिग्री झाल्यानंतर आपल्याला MNC कंपनीमध्ये जॉब मिळावा. तर MNC कंपनीमध्ये जॉब मिळण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? MNC कंपन्यांचं कसं आहे, सगळ्या स्टुडंटला माहिती आहे की MNCचे काही पर्टिक्युलरली क्रायटेरियाज असतात, की जसं की आजकाल जे MNC कंपन्या आपल्या येस इन्फोटेकच्या प्लेसमेंट टीमशी जेव्हा त्या कोऑर्डिनेट करतात काही हायरिंगसाठी, तर त्यांचे क्रायटेरिया असतात की जसं तुम्हाला 10वी-12वी 70% और 80% अबव पाहिजे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला काही पर्टिक्युलर काही कंपन्यांचं 70% असतं, काहींचं किंवा पर्सेंटाईल CGPA आजकाल पद्धत आलेली आहे, ते एक टॉपचं असलं पाहिजे. कुठलाही बॅकलॉग त्याच्यामध्ये नसला पाहिजे. कम्युनिकेशन वगैरे अगदी फ्लुएंट असलं पाहिजे. सो हे जर सगळे क्रायटेरिया आपण फुलफिल करत असू तर नक्कीच आपण MNC जॉबचं स्वप्न हे ठेवलंच पाहिजे. हा करिअर गॅप सुद्धा त्याच्यामध्ये एक फॅक्टर येतोच. पण जर तो नसेल तर मला MNC जॉब मिळणारच नाहीये का, असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की जर आपण MNCच्या आत्ताच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही तर मग मला काय MNC जॉब मिळणारच नाही का? अजिबात नाही. तुम्हाला MNC जॉब मिळणारच आहे. पण तो जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर जर तुमचे काही पॅरामीटर्स असे जे कंपनीच्या क्रायटेरियामध्ये नाही बसत आहे तर आपण अगोदर आपल्याला जो जॉब मिळणार आहे त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. जो कुठल्या कंपनीपासून मिळेल, व्हॅलिड प्रोफाईलमध्ये मिळेल, त्या जॉबमध्ये सुरुवात केली पाहिजे. आपण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि एकदा का आपल्याला पर्टिक्युलर 1 इयर 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आला त्याच्यानंतर तर सगळ्या MNCची दारं आपल्यासाठी ओपन होतातच होतात. सो ज्यांचं जे पूर्ण MNCच्या क्रायटेरियात बसणार आहेत त्यांना MNC जॉब मे बी कॉलेजनंतर त्यांचा फर्स्ट जॉबच MNC मिळतो. पण जे क्रायटेरियात बसत नाही त्या विद्यार्थ्यांनी अजिबात नाराज होण्याची गरज नाही. सुरुवातीला स्किल अपग्रेड करून मिळेल तो जॉब स्वीकारून त्याच्यामध्ये काही काम करून काही एक्सपिरियन्स घेऊन नक्कीच ते 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर MNC मध्ये जाऊ शकतात आणि जातातच. पण सुरुवातीलाच आपण क्रायटेरियातही बसत नाही आणि MNC जॉबचंच स्वप्न ठेवणं, हे म्हणजे ते मराठीमध्ये म्हण आहे, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. सो तुपाच्या नादामध्ये उपाशी राहण्याचा प्रकार करू नये एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच. म्हणजे सुरुवात करताना आधी पहिल्या पायरीपासूनच करावी. एकदमच 10व्या पायरीवर चढलं तर अडचण येऊ शकते. तर सर येस इन्फोटेकमधून आपण हजारो विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली आहे. तर असे काही विद्यार्थी तुमचे असतील की ज्यांना मोठे पॅकेज आहेत, तर असे काही विद्यार्थी आहेत का ज्यांना या क्षेत्रामध्ये मोठे पॅकेज आता मिळते? सांगायला खूप आनंद वाटतो की आजही आमचा अथर्व दिवाकर म्हणून फक्त BCA पास आउट झालेला स्टुडंट आहे. असं नाही की 4 वर्षाची पूर्ण इंजिनिअरिंगची किंवा बीटेकची वगैरे डिग्री. अथर्व दिवाकर म्हणून आमचा स्टुडंट आहे, फ्रेशर कॅन्डिडेट, फक्त BCA पास आउट, 12 लाखाचं पॅकेज त्याला मिळालेलं आहे आणि जी आमच्या सगळ्यांसाठी खूप एक आनंदाची गोष्ट आहे. तर मग सर या IT मध्ये मग कोण कोण जाऊ शकतं? सर असं कुठलाही स्टुडंट ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्याला नक्कीच IT फील्डचे जे दरवाजे आहेत ते ओपन आहेतच आणि ते IT मध्ये जाऊच शकतात. हा ऑफकोर्स लेटेस्ट स्किल सेटची जोड आपण त्याला दिलीच पाहिजे. सर मला एक म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी किंवा जॉबच्या ठिकाणी कमी पडतंय का? मी हे प्रामाणिकपणे सांगणं आहे आणि जे विद्यार्थी मित्र त्यांचे पालक वर्ग आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे की कम्युनिकेशन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण आपल्या IT मध्ये जे आपले क्लायंट्स आहेत ते मेजरली फॉरेन कंट्रीचे आहेत. त्याच्यामुळे आपण असं एक्सपेक्ट करू शकत नाही की ते माझ्यासोबत थोडं हिंदी बोलतील किंवा काय बोलतील किंवा व्हॉट एव्हर इट इज.
त्यामुळे आपण आपल्या इंग्लिश कम्युनिकेशनवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि ती एका दिवसात इम्प्रूव्ह होणारी गोष्ट नाही, पण कन्सिस्टंटली जर आपण काम करणं चालू केलं तर ॲटलीस्ट 2 महिने 3 महिन्यानंतर आपलं सफिशियंट व्यवस्थित तरी आपण इंग्लिश बोलू शकतोच. कारण इंग्लिश हे हे काही नॉलेज नाहीये. इंग्लिश ही फक्त भाषा आहे. जशी आपण मराठी भाषा आपल्या घरातून शिकलो, हिंदी समजा आपल्या लहानपणी आपण टेक्स्टबुक्समधनं किंवा आपल्या सिरियल वगैरे टीव्ही पाहून शिकलो, तशी इंग्लिश ही फक्त एक भाषाच आहे आणि ती आपण शिकू शकतो आणि बेसिक तर नक्कीच शिकू शकतो. सर, आपण या संदर्भातील बराच वेळ चर्चा केली. या चर्चेमधून असं निष्कर्ष झालं की या आय टी क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत आणि पॅकेजही मोठमोठं आहे. तर पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. अगदी आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. तर या तरुणांना आपण आमच्या या पॉडकास्ट चॅनलमधून काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हो, डेफिनेटली आय टी फील्डमध्ये स्कोप आहेत, अपॉर्च्युनिटी आहे. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण फक्त डिग्रीवरती अवलंबून न राहता लेटेस्ट स्किलसेट जे आहे ते शिकण्यावरती भर दिला पाहिजे. कारण स्पेशलायझेशन आहे तर आय टीमध्ये जॉब हे आहेच आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याच स्टुडंटचं काय होतं की ग्रॅज्युएशन नंतर ते की आत्ताच ग्रॅज्युएशन झालंय, मग नंतर पाहू, काही दिवसांनी पाहू, जरा आराम करतोय, थोडा वेळ घेतोय. पण हाच जो वेळ आहे तो करिअरमध्ये गॅप म्हणून ऍड होत असतो, जो फ्युचरमधल्या जॉब अपॉर्च्युनिटीज तुमचे कमी करत जातो. सो ग्रॅज्युएशन नंतर आपण अजिबात गाफील राहायचं नाहीये. ग्रॅज्युएशन पासआउट झालोय म्हणजे आपण खूप मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आलोय हे लक्षात घेणे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडं कन्सिस्टन्सीच ठेवून शिकायला वेळ सुद्धा दिला पाहिजे. बऱ्याच स्टुडंटचं काय होतं की सुरुवातीला खूप ते जोशमध्ये असतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतात आणि हळूहळू त्यांची एनर्जी लेवल कमी होत जाते. त्या दृष्टीने विचार नाही करायचा. आणि आपण ह्या स्किल अपग्रेडेशनला आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून पाहायचंय आणि ज्याने त्याने स्वतःच्या मनाला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा की आज जर माझं चांगलं आय टी करिअर आय टीमध्ये चालू झालं तर माझ्या आयुष्यातले कुठले असे स्वप्न आहेत जे मी फुलफिल करू शकणार आहे. सो या गोष्टीला आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासातील एक पायरी किंवा एक स्टेप म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर आपलं जे मन आहे ते त्याच्यावरनं डायव्हर्ट होत नाही किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण जास्त वेळ देत नाही आणि एक चांगला फोकस, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आणि मेहनत या गोष्टी आपल्याला नक्कीच एका चांगल्या आय टी करिअरकडे घेऊन जातात. सर, आय टीच्या बूममुळे इतर क्षेत्रातील जे जॉबला आहेत त्यांचे लग्न आता सध्या होईनात अशी परिस्थिती झाली. तर हे जी आत्ताची जी परिस्थिती आहे ती येणाऱ्या काळामध्ये तशीच आय टी क्षेत्रामध्ये राहील का? हा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की लॉंग टर्म साठी आय टी सेफ आहे का? Yes. त्याच्यामध्ये कसं आहे, जसं बाकीच्या फील्डचं आपण एक्झाम्पल घेऊया, जसं मेकॅनिकल फील्ड घेऊया, सिव्हिल फील्ड घेऊया. असं नाही की तुम्हाला त्या फील्डमध्ये तेवढा पगार मिळणार नाही, नक्कीच मिळणार आहे. पण त्यामध्ये तो पगार मिळायला साधं कमीत कमी तुम्हाला एक 15 वर्ष लागू शकतात, 20 वर्ष लागू शकतात या गोष्टीत. पण तेवढंच पॅकेज तुम्हाला आय टीमध्ये 4-5 वर्षामध्ये मिळू शकतं. याची दुसरी बाजू ही पण आहे की कसं आहे, जो कामाचा जो प्रेशर आहे, वर्कलोड आहे, तो पण आपण पाहणं गरजेचं आहे. कारण आय टीमध्ये जर काम आहे तर तेवढं वर्कलोड पण आहे. त्याच्यामुळं ज्या कुठल्या व्यक्तीची एक चांगलं वर्क प्रेशर हँडल करण्याची एक मेंटल कॅपॅसिटी आहे, फिजिकल कॅपॅसिटी आहे, एक माइंडने तो प्रिपेअर आहे, ओके, अशा व्यक्तींसाठी डेफिनेटली लॉंग टर्मला सुद्धा आय टी हा खरंच एक खूप चांगला आणि एक सेफ ऑप्शन आहे. नक्कीच तो एक बेटर ऑप्शन आहेच आहे. सर, एक अशी बाजू आहे की आय टी क्षेत्रातील लोकांची लग्न होतात, पण असं पण आहे की आय टी क्षेत्रामधील लोकच जास्त व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तर किंवा त्यांना कामाचा ट्रेस आहे असं म्हणतात. तर जे आत्ता आय टी क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत तर या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांनी कसं निरोगी राहिलं पाहिजे? सर, ही गोष्ट नक्कीच मी मान्य करतो की डेफिनेट एक स्ट्रेस लेवल जी आहे ती आय टीमध्ये जरा जास्त प्रमाणामध्ये आहेच आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की ऑफकोर्स आपल्या आयुष्यामध्ये आपली हेल्थ पण सगळ्यात जास्त महत्त्वाची. त्याच्यामुळे एक नियमित एक्सरसाइज करणं, योगा करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्याही पियर प्रेशरला आय टी फील्डमध्ये बळी न पडता व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे. कारण शेवटी आय टी मध्ये जे काही जॉब आपण करतो ते आपलं काम आहे, त्याचा इम्पॅक्ट जर आपल्या पूर्ण ओव्हरऑल शरीरावरती, पर्सनल लाईफवरती जर होत असेल तर ते खूप चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही आपले छंद वगैरे असतील ते आपण जोपासले पाहिजे. एक वर्क लाईफ बॅलन्स साधण्याचा एक योग्य प्रयत्न जो व्यक्ती आय टी मध्ये करतो तो आजही तितकाच फिट आहे, हेल्दी आहे आणि एक लॉंग टर्मला तो करिअर करणारच आहे. अच्छा, स्टे फिट, स्टे हेल्दी. डेफिनेटली. तर हे होते यस इन्फोटेकचे सर्वेसर्वा संदीप सर, की ज्यांनी आय टी क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडवले. नक्कीच सर, आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ज्यांची डिग्री झाली आहे किंवा आता डिग्री करत आहेत तर या विद्यार्थ्यांना आपल्या या सांगली ब्रँचचा नक्कीच फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांना यस इन्फोटेकमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल
ज्या अधिक माहिती सरांच्याकडून घ्यायची असेल तर नक्कीच सरांच्या टीमशी किंवा सांगलीच्या यस इन्फोटेकच्या ब्रँचशी आपण संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शनमध्येही सरांचा ॲड्रेस दिलेला आहे. सर, या ठिकाणी आपण आलात, आमच्या सर्व श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना आणि IT क्षेत्रामध्ये सध्या जॉब करत आहेत यांना आपलं मोलाचे मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर.